यश मिळवण्यासाठी कधीही कुणाच्या परवानगीची गरज नसते मित्रांनो, ते तर फक्त तुमची मेहनत पाहून स्वतःहून तुमच्याकडे चालत येते। नमस्कार मित्रांनो, ज्योतिष केंद्रामध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते। मित्रांनो, आजचा हा ज्योतिषशास्त्राचा कार्यक्रम कुंभ राशीसाठी अतिशय विशेष कार्यक्रम आहे। कुंभ राशी फेब्रुवारी 2026 मासिक राशी भविष्य। फेब्रुवारी 2026 महिना तुमच्यासाठी कसा असेल? तुमच्या आरोग्यापासून ते शिक्षण, प्रेम, वैवाहिक जीवन, भाग्य, करिअर आणि व्यवसाय अशा सर्व विषयांवर मी तुम्हाला माहिती देणार आहे। ग्रहांची स्थिती फेब्रुवारी महिन्यात कशी असेल, कोणता ग्रह कोठे विराजमान आहे आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल, हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, जर तुमची श्रद्धा असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा जय शनिदेव लिहायला विसरू नका। मित्रांनो, हा कार्यक्रम जन्म राशी आणि चंद्र राशीवर आधारित आहे। जर तुम्हाला तुमच्या जन्मकुंडलीचे विश्लेषण करून घ्यायचे असेल, चला तर मग जाणून घेऊया की कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी फेब्रुवारीचा हा महिना कसा असेल। न नकारात्मक ना सकारात्मक, सर्व काही अगदी अचूक आणि सविस्तरपणे तुम्हाला समजेल। तुमची कुंभ रास आहे जी 11व्या क्रमांकाची आहे। तुमच्या पहिल्या भावात राहू बसले आहेत। छायाग्रह राहू तुमच्या दुसऱ्या भावात शनी ग्रह आहेत, तर तुमच्या 5व्या भावात देवगुरु बृहस्पती आहेत। 7व्या भावात केतू आहे आणि 12व्या भावात 4 ग्रह आहेत, सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वात आधी तुमच्या आरोग्याबद्दल जाणून घेऊया। पहिल्या भावाचा स्वामी शनी दुसऱ्या भावात आहे, जी खूप चांगली स्थिती आहे। पण 5व्या भावाचा स्वामी बुध 12व्या भावात आहे। तो कधीपर्यंत आहे? 4 फेब्रुवारीपर्यंत, कारण 4 फेब्रुवारीला बुध पहिल्या भावात येईल। बुध हा आपल्या त्वचेचा, इन्फेक्शन्सचा आणि ॲलर्जीचा कारक आहे। जोपर्यंत बुध 12व्या भावात आहे तोपर्यंत तुम्हाला पोटाशी संबंधित इन्फेक्शन, त्वचा किंवा केसांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे लागेल। 4 फेब्रुवारी नंतर बुध आणि 6 फेब्रुवारीला शुक्र तुमच्या पहिल्या भावात येतील, तेव्हा काळजीचे कारण उरणार नाही। मला इथे आणखी एक गोष्ट दिसतीये, अचानक डोकेदुखी होणे, विशेषतः डोक्याच्या मागच्या भागात, तिथे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल। सुरुवातीला तुम्हाला लवकर थकवा जाणवू शकतो, पण नंतर परिस्थिती सुधारेल। कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आता जाणून घेऊया तुमचे शिक्षण कसे असेल। विद्यार्थ्यांसाठी फेब्रुवारी महिना कसा जाईल? शिक्षणासाठी आपण 5वे स्थान पाहतो। 5व्या भावात गुरु आहेत आणि 5व्या भावाचा स्वामी बुध पहिल्या भावात येणार आहे। ही खूप चांगली स्थिती आहे। जर 4 फेब्रुवारी नंतर तुमची परीक्षा असेल तर ती खूप चांगली जाईल, कारण बुध आणि शुक्र तुमच्या पहिल्या भावात असतील। बुध हा बुद्धीचा कारक आहे। बृहस्पती ज्ञानाचे कारक असून 5व्या भावात बसले आहेत। विद्यार्थ्यांनी या महिन्याला हलक्यात घेऊ नका, कारण हा महिना तुमच्या शिक्षणासाठीच बनलेला आहे। ॲडमिशन, कोचिंग किंवा सरकारी परीक्षेसाठी जे काही करायचे आहे ते या महिन्यात करून टाका। जर अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा। तसेच तुमच्या इष्टदेवाचे नाव कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा। प्रेम जीवनाबद्दल बोलायचे झाले तर 5वा भाव हा प्रेम आणि मुलांचा असतो। 5व्या भावात बृहस्पती आहेत। 4 फेब्रुवारी नंतर तुमचा जोडीदार तुमच्याकडे पूर्णपणे समर्पित असेल। त्यांच्या भावना, ऊर्जा आणि प्रेम फक्त तुमच्यासाठीच असेल। बुध आणि शुक्रामुळे कधीकधी लहान गोष्टींवरून गैरसमज होऊ शकतात, पण ते तात्पुरते असतील। तुमच्या जोडीदाराने दिलेला सल्ला टाळू नका, तो तुमच्यासाठी लकी ठरेल। 7वा भाव वैवाहिक जीवनाचा असतो, जिथे केतू बसलेला आहे। 7व्या भावाचा स्वामी सूर्य 13 फेब्रुवारीपर्यंत 12व्या भावात आहे, त्यामुळे वैवाहिक जीवनासाठी हा महिना थोडा गुंतागुंतीचा आहे। केतू हा विरक्ती देणारा ग्रह आहे। 14 फेब्रुवारी पूर्वी वैवाहिक जीवनात काही कुरबुरी किंवा जोडीदाराच्या आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात, पण 14 फेब्रुवारी नंतर जेव्हा सूर्य पहिल्या भावात येईल आणि 7व्या भावावर दृष्टी टाकेल तेव्हा वैवाहिक जीवन सुधारेल। तुमचे भाग्य आणि करिअर कसे असेल? 9वे स्थान भाग्याचे आणि 10वे स्थान करिअरचे असते। भाग्याचा स्वामी शुक्र 6 फेब्रुवारीला तुमच्या पहिल्या भावात येईल, ज्यामुळे तुमचे भाग्य उजळेल। जर तुम्ही काही नवीन घेण्याचा, मालमत्तेचा व्यवहार करण्याचा किंवा मोठा निर्णय घेण्याचा विचार करत असाल तर हा काळ उत्तम आहे। करिअरबद्दल बोलायचे तर 10व्या भावाचा स्वामी मंगळ 12व्या भावात उच्च राशीत आहे। हे परदेशाशी संबंधित यश दर्शविते। जर तुम्ही मल्टीनॅशनल कंपनीत काम करत असाल तर तुम्हाला चांगली कामगिरी आणि प्रशंसा मिळेल। व्यवसायातही 5-6 फेब्रुवारी नंतर तुम्ही खूप स्मार्टपणे काम कराल आणि प्रगती कराल। फक्त कामाच्या ठिकाणी रागावर आणि वाणीवर नियंत्रण ठेवा। अशाच मार्गदर्शनासाठी व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। फेब्रुवारी महिना अधिक चांगला करण्यासाठी हे उपाय नक्की करा। 1. बुध ग्रहाचा बीजमंत्र ओम ब्राम ब्रीम ब्रोम सह बुधाय नमः चा जप करा। 2. राशीचा स्वामी शनी असल्याने शनीचा बीजमंत्र
ओम प्राम प्रीम प्रोम सह शनेश्चराय नमः 108 वेळा म्हणा. 3. दररोज हनुमान चालीसा पठण करा आणि उगवत्या सूर्याला जल अर्पण करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? लाईक करा, शेअर करा आणि आमच्यासोबत असेच जोडून राहा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव.